संभाजी भिडे नव्हे तर मनोहर भिडे हा पुन्हा एकदा बरळलेला आहे। काय म्हटलेलं आहे मनोहर कुलकर्णी की मुस्लिम आजही शत्रू आहेत आणि मुस्लिमांचं समर्थन करणाऱ्यांचा अफजल खान झाला पाहिजे असं ते वक्तव्य एका टीव्ही चॅनलच्या मुलाखतीमध्ये मनोहर कुलकर्णी नावाचा झुपकेदार मिशाचा झुरळ बोलून गेला। मुस्लिमांचा द्वेष करून, मुस्लिमांना टार्गेट करून हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजन समाजाचा बुद्धिभेद करून आणि हिंदूंच्या बाबतीत ब्राह्मणांनी जी पाप केली, हिंदूचं जे ब्राह्मणांनी नुकसान केलं, वाटोळ केलं, हिंदूंचं ब्राह्मणांनी जे पाप केली ते सारी पाप झाकून ठेवण्यासाठी म्हातारपणाचं सुद्धा मनोहर कुलकर्णी नावाचं म्हातारपण चाळ सारखं धडपडत असतं। त्या बाबतीतलं हे वक्तव्य आहे। मुस्लिम द्वेषावरती ब्राह्मणी वर्चस्व हिंदूवरती लादण्यासाठी, मुस्लिम द्वेषावरती ब्राह्मणी वर्चस्व हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजन समाजावर अबाधित राखण्यासाठी ही खटपट आहे, ही धडपड आहे। या खटपटीतून, या धडपडीतून, या ब्राह्मणी काव्यातून मनोहर कुलकर्णी नावाचं झुपकेदार मिशाचं झुरळ हे बरळलेलं आहे। खरं म्हणजे मुस्लिमापेक्षा ब्राह्मण हेच हिंदूचे खरे शत्रू आहेत। काय? मुस्लिम समाजापेक्षा ब्राह्मण हेच हिंदूचे खरे शत्रू आहेत। हिंदू नावाची मुस्लिमांनी किंबहुना मोगलांनी दिलेली हिंदू नावाची शिवी धर्म म्हणून बहुजन समाजावर, मूळच्या बौद्ध असणाऱ्या बहुजन समाजावर लादलं कुणी? हिंदू नावाची शिवीला धर्म बनवून त्या धर्माचे बहुजन समाजाला गुलाम करण्याचं षडयंत्र कोण आज सुद्धा रचताय? मुस्लिम रचताय का तो ब्राह्मणच रचताय? जात आणि जाती व्यवस्था करून हिंदूंना बहुजन समाजाला कोणी तोडलं, कोणी विभाजित केलं? मुस्लिमांनी केलं का? ब्राह्मणांनीच केलं। मुस्लिमांनी केलं नाही, ते ब्राह्मणांनीच केलं। आमच्या म्हणजे उच्च निश्चितीचा, शूद्र अतिशूद्राचा भेद, उच्च निश्चितीचा भेद आणि शूद्र अतिशूद्र, स्पृश्य अस्पृश्याचा भेद निर्माण कोणी केला? मुस्लिमांनी केला, तो ब्राह्मणांनीच केला। आणि एक उदाहरण आहे का? देव, धर्म आणि जातीच्या नावाखाली ब्राह्मणांनी बहुजन समाजाचा या देशाचा वाटोळ केलंय व तो मुस्लिमांनी नाही। म्हणूनच मुस्लिमापेक्षा ब्राह्मण हेच खरे हिंदूचे शत्रू आहेत। अरे संतांना छळलं कोणी? मुस्लिमांनी छळलं। संत नामदेवापासून, संत रविदासापासून, संत तुकारामापर्यंत या सर्व परिवर्तनवादी बहुजन समाजाला छळलं कोणी? मुस्लिमांनी छळलं का? त्या ब्राह्मणांनीच छळलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधातलं कटकारस्थान कुणी रचलं? छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात कटकारस्थान कुणी रचलं? मुस्लिमांनी रचलं का? त्या ब्राह्मणांनीच रचलं। महात्मा ज्योतिबा फुल्यांना, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुल्यांना मुलींच्या शिक्षण देत असताना, बहुजन समाजाला शिक्षण देत असताना त्यांना विरोध आणि त्यांचा छळ आणि त्यांच्या अंगावर शेणा, दगडा, विटांचा मारा कुणी केला? मुस्लिमांनी केला? तो ब्राह्मणांनीच केला। जरी भिडेच्या वाड्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांनी पहिली शाळा सुरू केली असली तरी लगेच त्या ब्राह्मणांनी विरोध केल्यामुळं भिडे नावाच्या ब्राह्मणांनी ती शाळा माघारी घेतलेली आहे। त्यातून लगेच ते माघारी घेतलेलं आहे। ब्राह्मणांच्या विरोधाला भिवून भिड्याने आपली शाळा, फुल्यांनी सुरू केलेली शाळा, भिड्याने ती जागा महागारी घेतलेली आहे। आणि म्हणून उस्मान शेख नावाच्या मुस्लिम समाजातील माणसानं शाळेसाठी आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुल्यांच्यासाठी राहायला घर दिलं, ते मुस्लिमांनी दिलं, उस्मान शेख। छत्रपती बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकावर बहिष्कार घातला कोणी? मुस्लिमांनी घातला का?
छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र समजून त्यांच्या राज्याभिषेकावर बहिष्कार घातला कोणी? मुस्लिमांनी घातला का? तर ब्राह्मणानेच घातला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव करून अरे एकतर उदाहरण द्यावं, एका तरी मुस्लिम समाजाने नमाज पडल्याचं उदाहरण इतिहासात दाखवावतं. पण ब्राह्मणाने मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव व्हावा म्हणून आणि मुस्लिम मोगल आणि मुस्लिम राज्यवरती मोगल राज्यवरती विजय व्हावे म्हणून कित्येक वेळा कोटीचंडी यज्ञ केले. मग सांगा शत्रू कोण? ब्राह्मण का मुस्लिम? स्वराज्याचे रयतेचे शत्रू कोण? ब्राह्मण का मुस्लिम? ब्राह्मणच. मग आणखी एक म्हणावं असं वाटतं की आम्हाला इकडं मुस्लिम द्वेष शिकवायचा, मुस्लिम तिरस्कार, मुस्लिम द्वेष आमच्या टाळक्यात भरवून हिंदूची माती भडकवायची आणि स्वतः मात्र मुस्लिमाबरोबर स्वैरी करायची. स्वतःच्या मुली मात्र मुस्लिम समाजाला द्यायच्या, स्वतः मात्र मुस्लिमाबरोबर स्वैरी करायची. कस काय? मनोहर कुलकर्ण्याच्या जात बांधव ब्राह्मण, मनोहर कुलकर्ण्याचे जात बांधव असलेले ब्राह्मण हे मुस्लिमाबरोबर स्वैरी करतात. आणि मग आता अशा मुस्लिम समाजाबरोबर स्वैरी करणाऱ्या मुस्लिम समाजाबरोबर स्वैरी करणाऱ्या ब्राह्मणांचा सुद्धा अफजल खान झाला पाहिजे आणि ते मनोहर कुलकर्णी ते करतील का? ज्या ब्राह्मणाने मुस्लिमाबरोबर आतापर्यंत स्वैरी केले आहे, यापुढे जे होणार आहेत अशांचा अफजल खान, अशा ब्राह्मणांचा सुद्धा मनोहर कुलकर्णी अफजल खान करणार का? हा साधा प्रश्न आहे. आणि म्हणून आता अफजल खान जर ते करणार असतील तर मी या ठिकाणी म्हणेल की बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावर बहिष्कार घालणाऱ्या ब्राह्मणांचं समर्थन करणाऱ्यांचा आता कृष्णा कुलकर्णी मात्र झाला पाहिजे, केला पाहिजे. आज सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा बदनामीकारक चुकीचा इतिहास लिहिणाऱ्या ब्राह्मणांचं आणि त्यांच्या इतिहासाचं समर्थन करणाऱ्या ब्राह्मणांचा कृष्णा कुलकर्णी केला पाहिजे, झाला पाहिजे. आज ही छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी सुरू आहे ब्राह्मणांकडून. तो टोकलो अहवान राहुल सोलापूरकर यांनी केलेली छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी. पुण्यामध्ये शिवसृष्टीच्या फलकावरती लघुशंका करणाऱ्या ब्राह्मणांचा आणि सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अपमानकारक लिखाण लिहिणारे, अपमानकारक बदनामी करणारे ब्राह्मण, छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत त्यांची बदनामी करणाऱ्या ब्राह्मणांचा आणि त्यांचं समर्थन करणाऱ्यांचा कृष्णा कुलकर्णी केला पाहिजे. आणि म्हणून या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती आपला ब्राह्मणी कावा म्हणून खोटा इतिहास, हिंदू धर्मवादी इतिहास, खोटा इतिहास खपवणाऱ्या मनोहर कुलकर्णीचा सुद्धा कृष्णा कुलकर्णी झाला पाहिजे, केला पाहिजे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. आणि म्हणून आता ब्राह्मणवादी या ब्राह्मणी कावा आता यापुढे आता चालणार नाही. हिंदू आणि माझ्या मुस्लिम बांधवांनो, अशा ब्राह्मणी काव्याला बळी पडून आपसामध्ये भांडून, आपसामध्ये लढाई करून, आपसामध्ये दंगल करून, आपसामध्ये तेढ निर्माण करू नका. तर आम्ही भारतीय आहोत. तुम्हाला संविधानानं भारतीय बनवलं, आम्ही भारतीय आहोत म्हणून हे भारतीयत्वाचं बंधुत्वाचं नातं हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये झालं पाहिजे. तरच हा देश, या राष्ट्रीय एकात्मतेवर हा देश टिकेल, संविधान यशस्वी होईल. म्हणून आता मी प्रथम भारतीय आणि नंतर सुद्धा भारतीय आहे. हे भारतीयत्वाचं नातं मुस्लिम हिंदू बरोबर इथंच काय, इतर सर्व जाती धर्म आणि प्रांतिक आणि भाषामध्ये हे बंधुत्वाचं नातं, राष्ट्रीय ऐक्य भावना टिकली पाहिजे. मनोहर कुलकर्णी जर म्हणत असेल तर मुस्लिम आजही शत्रू आहे आणि त्या मुस्लिमांचं समर्थन करणाऱ्याचा अफजल खान केला पाहिजे. मी असं म्हणतो की मुस्लिमापेक्षा ब्राह्मण हेच हिंदूचे शत्रू आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदूंना गुलाम करणाऱ्या ब्राह्मणांचं समर्थन करणाऱ्यांचा कृष्णा कुलकर्णी झाला पाहिजे, केला पाहिजे.